सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकाल विशाल आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमे आपण पाहतोय. 5 षटकांचा हा खेळ असणार आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही 2 शतरक्षक पाहू शकाल. एक लॉंग ऑफ आहे. त्यानंतर काऊ कॉर्नरला तुम्ही स्वप्नीलला पाहू शकाल. काही गोलंदाजी केली आहे स्वप्नीलने. पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये विनयने सुद्धा खूप प्रभावित केलं होतं. स्वप्नीलने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. चांगली गोलंदाजी सरफले वाडी संघाकडून पाहायला मिळते. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय विशालच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार, 4 धावा. हॅलो बस. चला, पहिला चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला या ठिकाणी विशालच्या बॅटमधून. इरादे स्पष्ट केली जात आहेत. 70-80 धावा ठेवणं खूप महत्वाचं राहणार आहे. विशालच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार, चेंडू सीमा रेखा पार, षटकार, 6 धावा. पहिल्या मॅच मध्ये अगोदरच्या मॅच मध्ये विनयने एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्ची घातल्या होत्या. यावेळेस मात्र विशालने पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा बनवल्यात. हे तर क्रिकेटचं युद्ध आहे ना. यावेळेस सुद्धा आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता विशालच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला जातोय. कमबॅक करणारा चेंडू राहिलाय सध्याच्या घडीला. मैदानाच्या आतमध्ये नाव आहे विनय. एक मोठ्या प्लेअरची ही खासियत असते, कमबॅक कसा करावा, नक्की ज्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनय यांना. यावेळेस देखील चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. विशालला मात्र या ठिकाणी माघारी जावं लागणार आहे. गडी बाद. त्याला 4 चेंडू या ठिकाणी फेस केले. 4 चेंडू मध्ये 10 धावा बनवल्यात. विशाल याने बाद झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशाल दबडे यांचे छोटे बंधू गणेश दबडे मैदानामध्ये दाखल होतील. कमबॅक केलं जातं या ठिकाणी गोलंदाज विनयच्या माध्यमातून. आपण पहिला असेल पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर षटकार, नंतर एक निर्धाव चेंडू फेकला गेला. त्यानंतर विशालला बाद केलं. 5वा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गणेश दबडे स्ट्राईक एंडला. विनयच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते ओव्हर द विकेट. आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी केली जाते. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू फ्लाय होईल. पंचांचा निर्णय, येस इट इज व्हाईट बॉल. अवंतर धावेमध्ये भरभरली जाते. धावसंख्या आपण पाहिली असेल तर 11 धावा धाव फलकावरती आहेत. एक महत्वाचा सामना आजच्या दिवसामधील क्वार्टर फायनलचा सामना. जो सामना जिंकेल तो गटामधून क्वालिफाय होईल. चेंडू आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहतोय स्ट्राईक इनला जयेश सेजवल, भाईंदर मधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राई गावाला बिलॉंग करतो. त्यानंतर जेम्स बॉन्ड राई या संघामध्ये तो सातत्यानं प्रतिनिधित्व करत असतो. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो या ठिकाणी सुरत शहरामध्ये दाखल झाला आहे. हा राई गाव मधील एक दर्जेदार खेळाडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 समाप्त होईल.
एक षटका अखेर धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 12 धावा धावफलकावरती आहेत विशाल बाद झाल्यानंतर. बारा धावा धावफलकावरती स्वप्नील सरफळेला आमंत्रित केलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर 3 धावा खर्ची घातल्या, 2 गडी बाद केली. गणेश दबडे आहेत स्ट्राईक एंडला. स्वप्नीलला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झाली आहेत. गणेश दबडे चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला, चौकार, 4 धावा. धावा येणं खूप महत्वाचं आहे सध्याच्या घडीला यंगस्टर कडापे संघासाठी. आपण पाहतोय ना दिनेश ज्या फॉर्म मध्ये आहे ना, नक्कीच त्या समोर धावा ठेवणं खूप महत्वाचं राहणार आहे. षटकामध्ये त्या ताकदीची फलंदाजी करणं सध्याच्या घडीला खूप महत्वाचं राहणार आहे. गणेश दबडे आपण पाहतो स्ट्राईक एंडला आहेत. यानंतर आपण पाहू शकाल यश मागील 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला यशची सुद्धा खेळी तुम्ही पाहू शकाल, तो सुद्धा बाकी आहे. त्यानंतर राहुल जाधव सुद्धा आहेत. बॅटिंग ऑर्डर आपल्याला चांगला पाहायला मिळतो या ठिकाणी यंगस्टर कडापे संघाच्या माध्यमातून. चला पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत झेल, मात्र या ठिकाणी सेकंड अटेम्प्ट मध्ये सोडला जातोय. बॅकफुटला जाऊन कव्हर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता या ठिकाणी गणेश दबडे यांनी, परंतु झेल सोडला जातोय. आपण पाहिलं असेल या अगोदरच्या मॅच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सरफलेवाडी संघाकडून पाहायला मिळालं होतं, परंतु यावेळेस थोडंसं खंबळ होताना पाहायला मिळतंय. त्याचाच फायदा आपण पाहतो यंगस्टर कडापे संघाकडून घेतला जातोय. हे 2 धावा धावसंख्या वधारली जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी खंबळ होतोय. मृत चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतील. आपण पाहतोय आरके चषक 2026 आजचा हा पहिला दिवस, पहिली रात्र तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळते. या ठिकाणी चेंडूला खेळून काढला, चेंडू जातो कव्हरच्या दिशेला. एक धाव तर घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम जयेश आणि गणेश या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या 2 धावनी धावसंख्या पुन्हा एकदा वधारली जाते. धावसंख्या जाते 20च्या घरामध्ये. 20 आकडा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. वाह, स्विच हिट गणेश दबडेच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंग षटकार. 6 धावा. एक रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला गणेशच्या बॅट मधून. फटका सजवला या ठिकाणी गणेशने. या 6 धावने धावसंख्या पुन्हा एकदा वधारली जाते. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण पाहिली असेल तर
26. 26 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय स्वप्नीलच्या माध्यमातून फेकले जातात. आतापर्यंत 14 धावा स्वप्नीलने घरची घातल्यात. मागील सामन्यामध्ये महत्वाची गोलंदाजी केली होती, यावेळेस सुद्धा वा. मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. 4 धावा. यावेळेस मात्र स्वप्नीलचा भरघोस समाचार घेतला जातोय गणेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू चौकार, नंतर डबल, नंतर डबल, चौथा चेंडू पुन्हा षटकार, पाचव्या चेंडूवरती चौकार आणि 6वा चेंडू काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या वेगाने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या आपण पाहिली असेल ना तर 30 धावा धावफलकावरती. दुसरं षटक सध्याच्या घडीला आपण पाहतोय मार्गस्थ असताना. चेंडूला खेळून काढले पॉईंटच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तरी घेतली जाते आणि एकाच धावेवरती या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या 2 धावा, 2 धावने धावसंख्या पुन्हा एकदा वधारली जाईल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटका अखेर धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 32 धावा. चला आपण पाहतोय दिनेश गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन मैदानामध्ये आमंत्रित केले संघनायकांनी दिनेश यांना. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जयेशच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमा रेखा पार, षटकार. 6 धावा. या 6 धावने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरसावली जाते. धावसंख्या 38 धावा धावफलकावरती. यावेळेस कमबॅक करणारा चेंडू राहिला होता. पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा होता, थोडासा मागे राहिला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला या ठिकाणी फलंदाज जयेश याने. त्यानंतर आपण पाहिला असेल कमबॅक करणारा चेंडू फेकला गेला दिनेशच्या माध्यमातून. बरोबरीचं युद्ध आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 तेरी तो 1 मेरी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. सरफलेवाडी त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय कडापे यंगस्टार. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, धावा होण्याची संधी जरूर आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय यष्टीरक्षक थोडंसं चुकीचं आणि त्याचा पुरेपूर फायदा. बाईच्या स्वरूपात या धाव घेतल्या जातील. या सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती वधारली जाते. धावसंख्या 39 धाव फलकावरती. गणेशने सुद्धा खूप प्रभावित केलंय आजच्या या मॅचमध्ये. आपण पाहिलं असेल तर आतापर्यंत गणेशच्या बॅटमधून आपण पाहिला 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. धाव आपण पाहिला असेल वैयक्तिक 23 धावांची खेळी गणेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करणारे षटक राहिलं आहे दिनेश यांचं. 6. त्यानंतर निर्धाव चेंडू फेकला, 1 सिंगल पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दिनेश पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळतंय. ती चेंज ऑफ पेस खूप महत्वाचं आहे. गती परिवर्तन खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा. या 2 धावा, या 2 धावसंख्या पुन्हा एकदा वधारली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 41. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगल्या स्थितीमध्ये यंगस्टर कडापे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे फलंदाज अर्थातच यश आणि राहुल वरती खूप काही विश्वास असणार आहे. यावेळेस यॉर्कर चेंडू होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी फिल्डिंग करत असताना गोलंदाज आपण पाहतोय दिनेश. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. षटका अखेर धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 41.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आहेत विनय. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन आपण पाहतोय मैदानामध्ये विनयला आमंत्रित केलंय. गणेश दबडेची खेळी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नुकतीच आपण पाहिलं असाल तर सुरत शहरामधील एक नामवंत स्पोर्ट्स जेपी स्पोर्टचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून गणेश दबडेकडे पाहिलं जातं. तशी फलंदाजी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. वा, जयेशच्या बॅट मधून काय फटका सजवलाय. चेंडू जाईल काऊ कॉर्नर डोक्याच्या वरून, आउट ऑफ द पार्क. बिग हिट, 6 षटकार. या 6 धावने धावसंख्या बदलली जाईल. धावसंख्या आपण पाहिली असाल तर स्कोर कार्ड वरती आहे 47 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. अद्याप या इनिंग मधील 11 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. काय फलंदाजी केली जाते कडापी यंगस्टर संघाकडून. आपण पाहिला असाल 2018 मधील आर के चषक 2018 मधील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता यंगस्टर कडापी संघ. आणि त्यानंतर आम्ही पाहिलं असाल तर अद्याप क्वालिफाय झालेला नाही सेमीफायनल मध्ये यंगस्टर कडापे संघ. कमबॅक केला जाईल का आजच्या दिवसामध्ये हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय तेज तर्रार चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. रिव्ह्यू घेतला जातोय वाईट साठी. पाहूया थर्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी. हॅलो, येस इट इज फेअर डिलिव्हरी. तर एक निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होतीये. चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी केली जाते गोलंदाज विनयच्या माध्यमातून. यावेळेस वा, काय फटका आहे. CHABUK चाबूक. चेंडू सीमा रेखा पार, षटकार. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. एक तेरी तो एक मेरी. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याच्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुद्धा वा, घुटना टेक, तमाशा देख. चेंडू स्क्वेअर लेग डोक्याच्या वरून, आउट ऑफ द पार्क. बिग हिट, 6 षटकार. जयेश आपण पाहतोय जयेशची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. वा, काय फटका सजवलाय. जयेश सेजवल भाईंदर परिसरातील खेळाडू आपण पाहतोय. राई गावाला बिलॉंग करणारा, जेम्स बॉन्ड राई या संघातून खेळणारा जयेश आपण पाहतोय मध्ये. वा, काय फलंदाजी केली जाते. आपण पाहतोय गोलंदाजी विनय वरती चढवलेले लगातारचे हल्ले. हॅट्रिक नोंदवली जाईल काही देखील पाहणं महत्वाचं राहणार आहेत. यावेळेस कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक केले जात आहे. आपण पाहिलं असेल ना, या ओव्हर मध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. वैयक्तिक 25 धावांची केली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 9 चेंडू फेस केलेत. 9 चेंडू फेस करत असताना 25 धावा बनवल्या त्या खेळाडूने. शेवटचा एक बॉल. यावेळेस फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत
या ठिकाणी माघारी धाडलंय गोलंदाज विनय यानं. षटक क्रमांक 4 समाप्त होईल आणि जयेशची खेळी सुद्धा या ठिकाणी समाप्त होईल. चला 4 षटकांचा खेळ समाप्त झाले. 4 षटकाखेर धावसंख्या आपण पाहिली असेल तर स्कोर कार्ड वरती वेगाने पुढे सरसवली जाते. 59 59 धावा. यश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगातारच्या 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच घेणारा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजयजी. आम्ही पाहिलं असेल कॉमेंटेटरची मुख्य भाग कोण असेल ना तर तो गुणलेखक असतो आणि आजच्या या रात्रीमध्ये अजय सत्वे याने गुणलेखकाची भूमिका खूप महत्त्वाची पार पाडली आहे. समालोचकाचा कणा कोण असेल ना तर तो गुणलेखक असतो. याच्या दिवसामध्ये नक्कीच कौतुक करावं लागेल गुणलेखकांचं सुद्धा. संकेत रानवडे असतील, त्यानंतर अजय सत्वे असतील, रितेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्लॉगवरचा खेळ घेऊन हाणामारीचं षटक घेऊन चला स्लॉगवरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रितेशला आमंत्रित केलंय. यावेळेस गणेशला आपण पाहू शकाल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेखा पार. पहिल्या चेंडूवरती मोठा वार, चौकार. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. तब्बल 63 धावा धावफलकावरती. गणेश दबडेला तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक एंडला. चांगली फलंदाजी राहिली आहे गणेशची सुद्धा. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत चेंडू सीमा रेखा पार. लगातारचा दुसरा चौकार. 4 धावा. सदुसष्ट धावा. 67. फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. गणेश त्यानंतर जयेश असतील. खूप प्रभावित केला आहे या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा रितेश. यावेळेस स्विच हिट. मात्र या ठिकाणी फटका फसलाय आणि एक सोपा साधा झेल या ठिकाणी धरणीला दान दिला जाईल. शॉर्ट बॉल होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहिलंच मन बनवलं होतं गणेश दबडे यांनी की या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचं. आणि आपण पाहिलं असेल तर शॉर्ट बॉल होता. यदा कदाचित हा राईट फटका खेळला असता तर सीमा पार झाला असता. परंतु या ठिकाणी एक वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं असेल एक सिंगल घेतली जाते. यश स्ट्राईकला असणार आहे. जमेची बाब यंगस्टर कडापे संघासाठी. चेंडू पॅडवरती आदळला जातोय. अपील केली जाते. पंचांचा बोट आकाशाकडे. यशला या ठिकाणी माघारी जावं लागणार आहे. विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल जाधवला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 9 धावा खर्ची का. त्या धावसंख्या आपण पाहिली असेल तर स्कोर कार्ड वरती आहे 68. 68 धावा. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे राहणार आहेत. यदा कदाचित मोठा फटका आला तर एक चांगला सन्मानजनक स्कोर पाहायला मिळेल. 13 चेंडू आणि 32 धावांची खेळी आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये गणेश दबडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा रितेश स्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु थोडी दिशा भरकटली जाते.
पंचांचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल आहे. 69 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू चा खेळ अद्याप मैदानामध्ये बाकी आहे. सुद्धा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा या ठिकाणी नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावसंख्या या नो बॉलने पुढे वधारली जाते. धावसंख्या 70 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. एक नामी संधी राहुल जाधव यांच्याकडे. यावेळेस मात्र हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव तर घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बघता बघता दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. गणेश जबडे सुद्धा चांगली केली. गणेशच्या बॅट माध्यमातून पाहायला मिळते. 12 चेंडू फेस केले, 32 धावा बनवल्या. यावेळेस शेवटचा एक चेंडू, धावसंख्या आपण पाहिली असाल तर 72 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक चेंडूचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा या खुल्या पद्धतीचा चेंडू होता. हलक्यात चेंडू पुन्हा एकदा ग्लान्स केला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने येणारे एक धाव तर घेतली जाते आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक 5 समाप्त होईल. 5 षटका अखेर धावसंख्या आपण पाहिली असाल तर 74, 75 धावा या ठिकाणी चेस करायच्या आहेत टीम सरफळेवाडी या टीमला. पाच षटकामध्ये 75 धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी सरफळेवाडी संघाला. खूप महत्वाचा सामना तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळतोय. तो म्हणजे यंगस्टर कडाप त्यांच्या विपक्षामध्ये सरफळेवाडी संघ. जो खूप महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी. जो संघ सामना विजय होईल तो थेट या गटामधून क्वालिफाय होईल सेमीफायनल खेळण्यासाठी. या कॉमेंट बॉक्स मध्ये सुद्धा चेंज करूयात. ऐकूयात रोहा तालुक्यातील एक गोड आवाज हर्षलजी मुंडे यांना. धन्यवाद. हॅलो हॅलो, चला बॅटर पाठवा. बॅटर टीम सरफलेवाडी संघाला विनंती असेल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. आपण पाहतोय एक मानाच्या, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा, क्रिकेटची परंपरा जपणारी स्पर्धा आर के चषक 2026. संपूर्ण आर के मित्रमंडळ आणि त्याच वेळेला रुपेजी कोंडेकर साहेब यांच्या माध्यमातून पाहिलेले एक गोड स्वप्न खऱ्या अर्थानं सगळ्या मित्रपरिवारांना सोबत घेत असताना ही स्पर्धा मात्र हळूहळू आपण पाहिलं तर 16व्या पर्वापर्यंत आज आपण आलोय.
चला मॅच चालू करून घ्या, विनंती करतोय. सगळेच प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. आज पहिला दिवस आणि बऱ्याचशा प्रेक्षकांना आपण या स्पर्धेला उपस्थिती दर्शवताना पाहिले. प्रचंड प्रेम या स्पर्धेला सगळ्यांनीच मात्र दिलंय. प्रो लिंक स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती सुद्धा बरेचसे प्रेक्षक वर्ग मात्र आपल्याला जुळलेले पाहायला मिळाले. तिथे मास्टर कॅमेऱ्यासाठी चांगल्या पद्धतीचं वर्क, कॅमेरामॅन विशाल जाधव यांना आपण पाहिलं. साईड कॅमेऱ्यासाठी दिगेश अवघडे याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीचं कामकाज पाहिले. त्याच वेळेला बॉलर बॅटरचे हावभाव, व्यासपीठ, समालोचन कक्ष दाखवण्याचं कामकाज बिपिन आपल्याला पाहायला मिळतात. इकडे कॅमेरामॅन सुद्धा बिपिन आहेत आणि प्रेक्षक समालोचन कक्षामध्ये सुद्धा बिपिन आम्हाला जॉईन झालेत. आणि त्याच वेळेला ॲक्शन रिप्लेसाठी स्वतः शुभम शिंदे. चांगलं कामकाज. आज आर के चषकाच्या निमित्तानं भेटण्याचं निमित्त आलं. बऱ्याचशा वर्षानंतर भेट झाली आहे. निमित्त महत्वाचे आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर आर के चषक 2026 भव्य असं पर्व आहे. ॲज अ ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत अजय सत्वे यांना सुद्धा आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचे आकडेमोड त्यांच्या माध्यमातून पंचाच्या भूमिकेमध्ये शंकर देवगरे आणि त्यांच्या समवेत चांगली अंपायरिंग. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला कॅच ड्रॉप. कोणाचा झेल सोडलाय तुम्ही? कॅच ड्रॉप केली. येणारा वेळ आवर्जून तुम्हाला सांगून जाईल काय घडलं या मॅच मध्ये. सर्वाधिक इम्पॉर्टंट बॅटर मैदानाच्या आतमध्ये होता. नाव त्याचं दिनेश, ज्यानं आतापर्यंत आपण जर विचार केला ना तर इथे आक्रमक खेळ केलाय. त्या दिनेशचा झेल तुम्ही पहिल्याच बॉल वरती सोडताय, तो किती घातक ठरेल. आपण म्हणतो ना की कॅचेस विन द मॅचेस. आपण सनसवाडी टीमच्या विरोधामध्ये पाहिलं ते चित्र. क्वालिफायची मॅच घ्या, कॅच सोडली, दुसऱ्याच बॉल वरती आक्रमण चढवलं आणि बॉल लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या पार आलाय. हा पहिला चौकार. काय बुलंदी फटके मैदानाच्या आतमध्ये दिनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जाची बॅटिंग तो खेळपट्टीवरती करतो. इम्प्रेस केले त्यानं. अगदी स्ट्रोक खेळत असताना रडार मधला चेंडू होता. चांगला फटका आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा यश. ओ कमी गतीनं रिवर्सचा फटका. टायमिंग प्रॉपर मनगटी केलाय, चांगलाच वापर. आता बॉल करतोय हा वाई सफर. अप्रतिम षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लाजबाब फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहावं आणि पाहतच राहावं. काय फटका बघायला मिळाला होता. लाजबाब, नेत्रदीपक. पहिल्या बॉलला कॅच सोडल्यानंतर आता लायसन मिळाला बॅटरला की आता बुलंदी फटके खेळायचे, प्रत्येक बॉल वरती आक्रमण चढवायचं. याच प्लॅनिंग न खेळ खेळला जातोय. पहिल्या 3 बॉल वरती धावा जमा झाल्या त्या 12. ओ सेन्सिबल क्रिकेट, बचावकारक फटका. आता शांत खेळतो. पुन्हा खराब फिल्डिंग. हो तिकडे सुद्धा. क्रिकेटचा खेळ असा आहे ना की बघा, तुम्ही चांगली बॅटिंग करा, तुम्ही चांगली बॉलिंग करा, पण जर तुमच्याकडे चांगली फिल्डिंग नसेल ना तर कधी कधी फिल्डिंगच्या जोरावरती सुद्धा समोरची टीम मॅच जिंकते किंवा समोरच्या टीमला सामना हरावा सुद्धा लागतो. क्रिकेटचा खेळच असा आहे, एकट्या दुट्ट्यावरती जिंकला जात नाही. तो क्रिकेटचा खेळ सांघिक आहे. तिकडे तुम्हाला सगळ्यांनाच खेळावं लागतं. पण मैदानावरती बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी दिनेश नेहमीच एकटे खेळलेत. टीमची साथ चांगली लाभली आहे. पुन्हा रिवर्स. याही वेळेला उलटा फुलटा अजून एक आलाय. दुसरा भव्य षटकार. धावसंख्या धावफळकावरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर 20 धावा
पहिल्या 5 बॉलवरती. जर 5 बॉलला विकेट असती ना तर यदा कदाचित 5-10 ही धावा खर्च करून दिला नसतं यशनं. पण गोलंदाज तरी काय करणार. जर एक संधी निर्माण झाल्यानंतर नंतरही बॉल तो चांगले टाकतो, पण त्याहून चांगले फटके बघायला मिळतात. चांगल्या बॉलवरती चांगले क्लासिकल अंदाजाचे फटके. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या चहू बाजूला बुलंदी फटके खेळले जातात. अजून एक समोर खेळलाय स्टँड अँड डिलिव्हर. इकडे सुद्धा बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे आलाय. या वेळेला यस सर ओव्हर संपली आहे. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर 20 धावा धावफळकावरती येताना पाहायला मिळतील. सॉरी 24 धावा. 24 धावा 20 होत्या आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आला. अशा 24 झाल्यात. 24 धावा धावफळकावरती एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. धावसंख्या धावफळकावरती आपण जर पाहिलं तर 24 आहे. म्हणजे आता धावा बनवण्यासाठी आम्ही सज्ज झालो. 75 धावा जास्तीच्या आता लांब राहिले नाहीयेत. कारण की येणाऱ्या 24 बॉलमध्ये इथून पुढे आपण जर पाहिलं तर 51 धावांची आवश्यकता बाकी आहे. 24 चेंडू 51 धावा म्हटल्यानंतर अंतर जास्तीचं लांब नाहीये. आणि ज्या पद्धतीची सुरुवात झाली आहे ना, आपण म्हणतो ना ड्रीम स्टार्ट, एक स्वप्नवत सुरुवात जी काय चालू केली आहे ना बॅटिंग करत असताना सरफलेवाडी या टीमनं. सरफलेवाडी संघाचे खेळाडू मात्र बरेचसे खुश आहेत. त्यांचे समर्थक त्याहून खुश आहेत. कारण की गावाचं नाव या संपूर्ण सुरत नगरीमध्ये दुमदुमताना पाहायला मिळते. त्याचं एकमेव कारण आहे आपण निवडलेला आयकॉन खेळाडू. हे महत्वाचं असतं. सामन्याला सुरुवात झाली. हाफ ट्रॅकर बॉल होता. हलक्यातनं फक्त स्ट्रेअर करण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड पॉइंटला तिथे एक धाव मात्र फक्त येताना पाहायला मिळेल. त्या एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना 25 धावा धावफळकावरती आल्यात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 53 षटकार तर त्याच वेळेला चौकारी आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा पाहायला मिळाल्या. अजून एक धाव निश्चितपणे तिकडे मिळेल. दुसऱ्या धावायची की नाही. जवळजवळ अर्ध्या विकेटवरती आलेत. रवींद्र जडेजा यांची आठवण आणून दिली इकडे दोन बॅटरने. हास्यमय क्रिकेट थोडं दाखवलं जाते. अर्ध्या विकेट पर्यंत गेले. धाव घ्यायची की नाही. शेवटला मात्र मागे आले आणि एकाच धावेवरती समाधान मांडलं. धावसंख्या 26. मोठा फटका मारायचा होता. टायमिंग साधलं नाहीये. फटका तर फसलाय. स्वतः एसटी रक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. एक चांगल्या पद्धतीचा झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. फलंदाज क्रमांक 1 पहिला फलंदाज मात्र आपण जर पाहिलं तर मनोज झालेत बाद. पहिलं विकेटचं पतंग मनोज बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय कशा पद्धतीचं झेल मैदानाच्या आतमध्ये पकडलं गेलं. चांगलं कॅमेरा वर्क आमच्या कॅमेराच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अगदी अप्रतिम दर्जाचं कामकाज. लाईव्ह टेलिकास्ट प्रो लिंक म्हटल्यानंतर डॉन आणि डॉनचं काम डॉन मध्येच असं नेहमीच अप्रतिम दर्जाचं कामकाज. अगदी महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याची युट्यूब वाहिनी आहे. आणि डॉन म्हटल्यानंतर विपुलचं नाव येणारच. यावेळेला बॉल स्क्वेअर लेगला चांगला फटका खेळला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आणि होय मी आलोय हे सांगितलं सुद्धा. चौकार लगावून चौकार आलाय. 4 धावा. युट्यूब वाहिनीचा प्रवास खूप मोठा आहे प्रोलिंगचा. सांगायला निश्चित आवडेल की कोणती युट्यूब वाहिनी चर्चेत नव्हती ना तेव्हा प्रोलिंगकडे सगळं सामान होतं. पण चॅनल स्वतःचं नव्हतं. आणि मग अखेर निर्णय घेतला डॉन यांनी. आणि मग त्या मुलांनी त्यांचा वारसा चालवला. आणि आता प्रो लिंक कधी सुरू झाली आणि कधी 1 लाख आपण जर पाहिलं तर 16,000चा पल्ला गाठला. विपुल दादांनी सुद्धा खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये. विपुल दादा असतील त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर डॉन असतील. आणि म्हणून एक मानाच्या स्पर्धेमध्ये आज ते सुद्धा सुरतपर्यंत दाखल झालेत. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना गणेश फेकताना पाहायला मिळतात.
चौकार आल्यानंतर कमबॅक लगेचच आणलाय. धावसंख्या धावफलकावरती थांबली 30. यावेळेला मिस टायमिंग. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतात. कोणतीही चूक होणार नाहीये. एक वेल जज आणि एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. फलंदाज क्रमांक 2 एक आयकॉन खेळाडू विनय चाललाय मैदानाच्या बाहेर. पंच्याहत्तरचा पाठलाग करायचा. 75चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्यानंतर कोणाला वाटलंही नव्हतं की गणेश एवढा मोठा कमबॅक आणतील या मॅच मध्ये. त्यानं ते करून दाखवलंय चांगल्या पद्धतीचं. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. एकंदरीत अप्रतिम दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. इथून पुढे आपण जर पाहिलं तर शेवटचे 18 चेंडू मात्र आपल्याला मिळतील. शेवटच्या 18 चेंडू आणि अपेक्षित धावा आहेत 45 धावा. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हा सामना मात्र संगतदार अवस्थेमध्ये जाण्याची शक्यता दाट आहे. मॅच चांगली होईल. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीसाठी आयकॉन खेळाडू जयेश इकडे मात्र वापरले जातात. शॉर्ट पॉइंट आणि डीप कव्हर मध्ये बॉल चालला, एकच धाव घेतली जाते. पहा ना, म्हणजे एका बाजूने जर दिनेश खेळत होता तर त्याला स्ट्राईक वरती जास्त आणणं गरजेचं होतं. ग्रामीणच्या खेळाडूंनी हेच जास्तीचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपल्या. तर आयकॉन खेळाडू टीम मध्ये येतात ना, तर त्यांच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, जेणेकरून ग्रामीणमध्ये आपल्याला उपयोगी पडेल. की जर ग्रामीणचे खेळाडू खेळतात तर आयकॉन खेळाडूंना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. पण कोण म्हणतं ग्रामीणचे खेळाडू सुद्धा कमी आहेत का? इथे मात्र खेळत असताना बॅटर शंकर बॅट मधून आलाय. एक हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. आर के चषक ब्रँडेड षटकार आला. अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा देखना स्ट्रोक आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 37 आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली पाहायला मिळेल. पुढचा बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडवा बॅटनं अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेटच्या दिशेला चाललाय. एकदा येते. आपण आयकॉन खेळाडू बद्दल म्हणत होतो, मागाशी चर्चा चालू होती की आयकॉन खेळाडू ज्या ज्या वेळेला मैदानावरती खेळतात, आपल्या गावच्या संघातून खेळत असतात, त्या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर काही खेळाडू चांगल्या पद्धतीची साथ देतात आणि त्यांना साथ देणं गरजेचं आहे. ज्या वेळेला ऑल इंडिया क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं, यावेळेला मोठा बॉल स्क्वेअरलेगच्या दिशेला मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. अजून एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती येते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पोहोचत असताना तब्बल 39 धावा या मात्र धावफलकावरती पोहोचताना पाहायला मिळतील. 39 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आतापर्यंतच मार्गस्थ हे तिसरं षटक आहे. एकदा मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न बघता बघता 2 सुद्धा मिळाल्यात. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावरती. षटकातील एक मात्र शेवटचा बॉल बाकी आहे. जयेशने इम्प्रेस केलं. कमबॅक आणलाय या मॅच मध्ये पुन्हा जयेश. टप्पा पडलाय. बॉल 12चा बाहेर येताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळालाय. या तिकडे मात्र रिव्ह्यूची मागणी केली जाते. बॉलिंग करणाऱ्या टीमला हा निर्णय काही मान्य नाहीये. चेक करूया आपण प्रो लिंक स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. रिव्ह्यू गमावला बॉलिंग करणाऱ्या टीमनं, म्हणजे इथून पुढे तुम्हाला ऑनफिल्ड अंपायर डिसिजन मान्य करावं लागेल. शेखर देवगरे आंबिवली गावला बिलॉंग करतात. त्यांचाही संघ उद्या खेळेल. आज मैदानाच्या आतमध्ये उभे राहून पंचाची भूमिका पार पाडतात. आर के चषकाला नेहमीच त्यांचा हातभार राहतं.
बाहेरचा बॉल बाहेरून मारण्याचा प्रयत्न झालाय. बॅट बॉलचा संपर्क इकडे मात्र नाहीये. इथे मात्र योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 12 चेंडू आणि इथून पुढे 33 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 33 म्हटल्यानंतर 16.50च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागणार आहे. आता इथून पुढे जिंकण्यासाठी टीम सरफलेवाडी या टीमला, सरफलेवाडी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर यंगस्टर कडापे दोन्ही मातबर संघ आहेत. दोघांकडे मात्र आपण जर पाहिलं तर जिद्द मोठी आहे. दोघांनी मात्र जिंकायचं, प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी आज मात्र इकडे दाखल झालेला बघायला मिळालाय. या मानाच्या स्पर्धेमध्ये स्पर्धा मानाची मराठी समाजाच्या स्वाभिमानाची स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटचा मान सन्मान किंवा आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा वारसा नेहमी जपलाय या सुरत नगरीमध्ये मराठी समाजानं. आणि म्हणूनच होईना आर के चषकाचं आयोजन तब्बल 16व्या पर्वापर्यंत आपण पाहतोय. उद्या ठीक 8 वाजता सकाळी 8 वाजता आर के मित्र मंडळ 12:33 हव्यात 42 झाल्यात 12:33 ची गरज आहे. या सारखे मित्रमंडळ उद्या सकाळी ठीक 8 वाजता आपण इकडे रिपोर्टिंग करायची आहे. खोलातला बॉल मोठा फटका फिल्डर आहेत. इकडे मात्र काय घडले कॅच ड्रॉप. नक्की काय घडले या मॅच मध्ये. सर चेक करायचंय का? येस चेक करायचंय. बाउंड्री लाईन आपण चेक करूया. कॅमेरामॅन वर्क तर आमचा अप्रतिम आहे. सगळे हावभाव तुम्हाला इकडे दाखवले गेलेत, पण नक्की पाऊस घडले. यस 6 धावा. कारण की ज्या वेळेला पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, ज्या वेळेला बॉल बॉडीवरती पडला ना त्यावेळेला त्या क्षेत्ररक्षकाचा पाय जो आहे तो सीमारेषेच्या वरती होता. लाजबाब. मी आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करेल. खूप छान कॅमेरा वर्क. हे सगळे अगदी अलगच दाखवले. ते महत्वाचं आहे. युट्यूब लाईव्ह या गोष्टीसाठी महत्वाचे आहे. कारण की एवढे प्रेक्षक असताना सुद्धा प्रश्नचिन्ह होता की षटकार आहे की सेव्ह आहे. पण फक्त कॅमेरा वर्कमुळे या सगळ्या गोष्टी समजल्या. यावेळेला चेंडू केला पुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. बॉल मैदानाच्या बाहेर गुल आलाय षटकार. आता मॅचची सिच्युएशन बदलली आहे. 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 21 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचं चित्र पलटले. कौतुक करावं तेवढं कमी आहे. बॅटिंग करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेशचं काय खेळलंय. दिनेशचं 0 या आकड्यावरती झेल सुटला आणि त्यानंतर तो आतापर्यंत 11 बॉल मध्ये 39 या आकड्यावरती एकटा खेळताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. ओहो हो. यावेळेला मात्र इकडे काय घडलं जातंय. फलंदाज बाद. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आल्यानंतर महत्वाच्या क्षणी महत्वाचा फलंदाज दिनेश चाललाय मैदानाच्या बाहेर.
दिनेशनं मात्र त्याचं काम केलंय, पण आता टीमचं काम, टीम कशा पद्धतीचं कामकाज करेल हे आपल्याला सगळ्यांनाच पाहायचंय. 12 बॉल मध्ये 39 धावांचा वादळी खेळ करत असताना दिनेशला आपण पाहिलं, त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश राहिला. 3 सिंगल, 2 डबल धावा त्यानं धावल्या आणि 1 डॉट बॉल फक्त तो खेळला होता. मॅच ऑन झाली. आता मॅच यंगस्टर कडापेसाठी सुद्धा ऑन झाली, कारण येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सॉरी 9 चेंडू. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि आवश्यकता होती ती तब्बल आपण जर पाहिलं तर 21 ची. आता डॉट आल्या म्हणजे आता 8 बॉल आणि 21 धावांची गरज. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. मोठा फटका, बाहेरचा बॉल बाहेर. हॅलो, फिल्डर मात्र तिकडे 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होतात मिळतील. अजूनही 19 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. कोण जिंकणार या मॅचला? स्ट्राईकला बॅटर आपण जर पाहिलं तर स्वप्नील. ओहो, यावेळेला कमी गतीने टाकलाय, गतीमध्ये परिवर्तन आणलंय. 5वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅच मध्ये ट्विस्ट. ज्या वेळेला दिनेश बाद झाला, ही मॅच पूर्णतः आपण जर पाहिलं तर यंगस्टार कडापे संघाच्या बाजूने गेली की काय, पण सामना संपला नाहीये. 6 चेंडू आणि आता 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 19 धावा, 19 धावा. 6 चेंडू. कोण जिंकणार या मॅचला? यंगस्टर कडापैकी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं तर टीम सरफळेवाडी. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. ऑन स्क्रीन आपण पाहतोय. हे सगळे क्षणचित्र तुम्हाला दाखवले जातील. नक्की कशा पद्धतीच्या धावा आता बनवणं गरजेचं आहे. 6 मध्ये 19 बनवायच्यात. टार्गेट तेवढंस मोठं नाहीये. बोलायचं झालं तर फक्त 3 षटकार मारायचेत, पण बोलणं सोपं करणं कठीण आहे, हे आपण नेहमीच पाहिलंय. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला मात्र आपण जर पाहिलं तर मोठा संघर्ष करावा लागणार आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहणार आहोत. विनीत दबडे याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. स्ट्राईकला शंकर. शंकर कशा पद्धतीचं कामकाज करेल हे पाहिजे. इकडे मात्र पहिल्या बॉल वरती, पहिल्या 2 बॉल वरती मॅच इम्पॉर्टंट राहील. जर 2 बॉल वरती चांगल्या पद्धतीचा खेळ इकडे मात्र आपण जर पाहिलं तर झाला, तर बॅटिंग टीम मॅच मध्ये येईल. अथवा टीम यंगस्टार कडापे टीमचा बोलबाला होण्याची शक्यता दाट आहे. चेंडू असणार आहेत ते मात्र आपण जर पाहिलं तर 6 चेंडू 19 ची गरज असताना फटका तर फसलाय आणि यष्टी रक्षक बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतात. विकेटचं पतंग. मैदानाच्या आतमध्ये शंकर होते, आशेचं किरण, आणि ते सुद्धा बाहेर. फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट होता, पण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. हा सेलिब्रेशन ऑन स्क्रीन साइड अँगल ज्या वेळेला दाखवलं जात आहे, पहा दोन्ही बाजूने बॉल फॉलो होतात. त्यावेळेला झेल पकडलं आणि तदनंतर मात्र ते सेलिब्रेशन सांगून जाईल. ही मॅच आता कॅच पकडली आहे ना, तशीच ही मॅच सुद्धा सध्याच्या घडीला पकडण्याचा निर्धार पक्का झालाय टीम यंगस्टर कडापे. शेवटचे 5 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. हो, या पहिला बॅटची हेल्थ बॉल शॉट फनलिकच्या दिशेला टर्न झाला. फिल्डर तिकडे आहेत. 1च धाव मात्र मिळणार आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये तुम्हाला आता 18 बनवायचे जिंकण्यासाठी. प्रेक्षक वर्गांनी मैदान सोडायला घेतले का, हा प्रश्नचिन्ह आहे. की इथे मात्र आपण जर पाहिलं तर आता ही मॅच पूर्णतः
येस, सामना झुकलाय पूर्णतः. आपण जर पाहिलं तर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं, कारण की इथे सुद्धा रनची विकेट सॅक्रिफाईस केली जाते. सामना नाहीये. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 18 धावांची गरज. आर के मित्रमंडळ, उद्या सकाळी ठीक 8 वाजता तुम्ही इकडे रिपोर्टिंग करणार आहात, याकडे तुमचं मी लक्ष वेधेन. 3 बॉल 18 म्हणजे 3 बॉल मध्ये 3 षटकार. जे घरी प्रेक्षक चाललेत किंवा जे लाईव्ह बंद करतील ना, ते पस्तावतील जर 3 बॉल मध्ये 3 षटकार आलेत तर. नाही नाही नाही, यस, नो बॉल आलाय. नाही ना सर, तुम्ही असा हात केलात म्हणून म्हटलं. आम्हाला वाटलं ट्विस्ट आहे की काय. येस, लेग बिफोरची अपील झाली म्हणून त्यांनी सांगितलं की ऑफस्टिक मिस होतीये, पण आम्हाला वाटलं नो बॉल आहे की काय. हे थोडा आनंद हास्यमय, कारण की प्रेक्षक सुद्धा पाठी वळून बघत होते की नो बॉल टाकलं की काय खरंच. येणारे 2 चेंडू आणि इथून पुढे मात्र आपण जर पाहिलं तर 18 धावा. 2 चेंडू 18 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 17 हव्यात का? येस, 17. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 2 गेंदे और 17 रनों की जरूरत. येस, इकडे मात्र अशक्य आहे. 2 बॉल 17, पण आम्ही 1 बॉल 13 झालेल्या 2 वेळा पाहिल्यात. तर आज 2 बॉल मध्ये 17चा विक्रम होईल का? हो, बाहेरचा बॉल, मोठा फटका तर खेळलाय, पण लांबी कमी, उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक आले, थोडा फुटबॉल दाखवला पण यशस्वी राहिले. 1 बॉल 16. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं, गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं आज आर के चषक 2026च्या 16व्या पर्वाला सुरुवात झाली. आणि 16व्या पर्वाला सुरुवात होत असताना ही स्पर्धा यशस्वीरित्या होताना पाहायला मिळते. यशस्वीरित्या स्पर्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर टीम स्टार कडा पेस संघानं आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसाचा विजय आपल्या नावावरती केलाय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे इथे मात्र कौतुक. आणि भेटूया पुन्हा उद्या आर के चषक 2026-16 दुसऱ्या दिवसासाठी रात्रीमध्ये. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, क्वालिफायच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, ज्यानं अप्रतिम दर्जाचं कामकाज केलं तो यश दिनेशला बाद केलं. आणि तदनंतर मॅचचा मोमेंट ज्यानं तोडला तो यश ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.